आम्हाला कमळालाच निवडून आणायचं आहे। तिने इथे राहून काय दिवे लावले मागच्या 12 वर्षात, मागच्या ठिकाणी मोठी उलथापालत जे आहे ते सगळ्याच पक्षामध्ये पाहायला मिळाले। गिरीश भाऊ, जे हे सगळे पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत, काय निवडणुकीचं थोडंसं चित्र विचित्र झालंय। उमेदवारी मिळाली की जिंकणं हे निश्चित आहे, किंवा तुमचं जे तुम्ही राहता ते वेगळ्या प्रभागात राहतात, अशा पद्धतीच्या थोडं सगळ्यात जास्त चर्चा जर कुठल्या प्रभागाची असेल तर ते वार्ड क्रमांक 16, बरोबर ना? रसिकेस जे पाहायला मिळाली। लातूर शहरामध्ये सर्वात जास्त मताधिकाने निवडून आलेला प्रभाग क्रमांक 16 आहे। इथं कमळ शिवाय कुणीही काही बोलत नाही हे आम्हाला या ठिकाणी दिसत आहे। औपचारिकता आहे, फक्त देऊ शकलो नाही ते सगळेजण आमच्या सोबत उद्यापासून कामात नाराजी वगैरे राहतो कुठला, म्हणजे आपण का पाकिस्तानात राहतो थोडंच। तिने इथे राहून काय दिवे लावले मागच्या 12 वर्षात, मागच्या आम्हाला कमळालाच निवडून आणायचं आहे। स्मार्ट प्रभाग क्रमांक 16 करताल यात आम्हाला मतदारच स्वतः ग्वाही देतात। प्रभाग क्रमांक 16 हा बाले किल्लाच राहिलाय भाजपचा। वारसा घेऊन पुढे जाणार आहे आणि अंकलचं नाव वाढवणार आहे। नंबर 1 वार्ड आहे आणि प्रभाग क्रमांक 16 चांगला आहे। गिरीश भाऊ, आम्हाला कमळालाच निवडून आणायचं आहे। लातूर महानगरपालिका निवडणुकीचं जे आहे ते आता प्रचाराला सुरुवात आलेली आहे। अनेक ठिकाणी जे आहे ते प्रचार मोठ्या जोमात कार्यकर्ते आणि ज्या उमेदवार आहेत ते करताना पाहायला मिळत आहे। लातूर जिल्ह्यामध्ये भाजप सध्या 70 पैकी 70 जागावरती आपले उमेदवार उतरवले आहेत। या सगळ्यावर बोलण्याचं आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा जर कुठल्या प्रभागाची असेल तर ते वार्ड क्रमांक 16, बरोबर ना? वार्ड क्रमांक 16चं कारण हे असंच आहे। हे सगळं जाणून घेणार आहोत। सगळे उमेदवार भाजपचे माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा पद्धतीची ही निवडणूक आहे। लातूर जिल्ह्यातलं 16 नंबरचं वार्ड क्रमांक का चर्चेचा विषय बनत आहे, या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत हे उमेदवार आहेत भाजपचे। खरं तर भाजपमध्ये अनेक रसिकेस जे पाहायला मिळाली आणि त्यानंतर उमेदवाऱ्या फायनल झाल्या। आता प्रचाराला जात आहे तुम्ही, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आणि काय सांगतायत नागरिक? प्रभाग क्रमांक 16 हे मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, लातूर शहरामध्ये सर्वात जास्त मताधिकाने निवडून आलेला प्रभाग क्रमांक 16 आहे। तर नागरिकांचा हा प्रतिसाद एकदम अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद इथं आहे आम्हाला, कारण इथं कमळशिवाय कुणीही काही बोलत नाही हे आम्हाला या ठिकाणी दिसत आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 16चे चारही नगरसेवक प्रचंड मताने निवडून आलेले तुम्हाला प्रभाग 16 मध्ये दिसतील। देखील मोठ्या प्रमाणात भाजपला या ठिकाणी लोकांनी साथ दिली होती। या वर्षीचा प्रतिसाद कसा पाहताय? त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद तुम्हाला ह्या वर्षी दिसेल। गिरीश भाऊ, कशा पद्धतीने पाहता? खरं तर मागील काही दिवसापासून तुमचा अनुभव, अनेक वर्ष तुम्ही महानगरपालिका जवळून बघितलेले आहे। या वर्षीची निवडणूक कशी वेगळी आहे असं वाटतं का ट्रेंडिंग पद्धतीने चालू आहे असं? नाही, खरं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 16 मधील जे नागरिक आहेत ते पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या विचारधाराला मानणारे नागरिक आहेत। त्यामुळे ह्या प्रभागात एक औपचारिकता आहे, फक्त प्रचार वगैरे हे फक्त फॉर्मॅलिटी। आमचा विजय निश्चित झालेला आहे। 16 तारखेला फक्त आम्हाला गुलाल उधळायचे राहिले, त्यामुळं आम्हाला काही चिंता नाही आहे। आणि इथं सर्व आदरणीय मोदी साहेबांना मानणारा, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मानणारा, सगळं RSSचं कार्यालय आमच्याच प्रभागात आहे। इथं सर्व आदरणीय कुकडे काकांचं घर आमच्या प्रभागात आहे, त्यामुळं आम्हाला इथून काही अडचण नाही आहे। मात्र निवडणूक होण्या अगोदर भाजपमध्ये मोठी उलथापालत पाहायला मिळाली। या निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम होईल असं वाटतं का? नाही, बिलकुल काहीच नाही। कुठली उलथापालत, कुठल्याही इलेक्शनला थोडंफार खालीवर होणारच आहे। आता भारतीय जनता पक्ष एवढा मोठा पक्ष झालेला आहे, आमच्याकडे जवळपास 700-800 जणांनी उमेदवाऱ्या मागितल्या होत्या, त्यापैकी 70 जणाला देण्यात आल्या। त्यापैकी आता बाकीचे जे राहिलेले उमेदवार आहेत, निश्चितच ते थोडा 1-2-3 दिवस राग असतो, तो आता हळूहळू राग कमी होत चालला आहे। आणि उद्यापर्यंत सगळे जोमानी जे 800 जणांना जे तिकीट आपण देऊ शकलो नाही, ते सगळेजण आमच्यासोबत उद्यापासून कामात। नाराजी वगैरे मतदारांमध्ये पाहायला मिळत आहे, कारण जी तुमचं जे मतदान आहे किंवा तुमचं जे तुम्ही राहता ते वेगळ्या प्रभागात राहतात, अशा पद्धतीच्या थोडं असंच थोडंच आहे। अहो, अशी चर्चा कुठलीही या प्रभागात नाही आहे। आणि राहतो कुठला, म्हणजे आपण का पाकिस्तानात राहतो थोडंच, आपण आपल्या लातूरमध्येच राहतो। 2 मिनिटात हाक्याला कोण कुठं राहतं ह्याला काही महत्त्व नसतं। जे इथं राहत होते त्यांनी इथे राहून काय दिवे लावले मागच्या 12 वर्षात, मागच्या वर्षात 5 वर्ष कुणाच्या घरी गेले नाहीत, कुणाची भेट घेतली नाही। त्यामुळे विरोधकांकडे कुठलाच मुद्दा नसल्यामुळे हा एकमेव मुद्दा त्यांच्याकडे आहे, कुणाला तरी नावं ठेवायचे, म्हणजे दुसऱ्याची रेष खोडायचा प्रयत्न ते करत, आपली रेष उभी करायचा प्रयत्न करत नाही। पहिल्यांदाच निवडणुकीच्या या सगळ्या रणांगणामध्ये आहेत, काय कसं बघताय या निवडणुकीकडे? खूप सुंदर पद्धतीने असं चाललेलं आहे।
खूप एनर्जी म्हणजे खूप जोश असं म्हणू शकतो आपण. ते आमच्यातच नाही तर मतदारांमधनंच येतंय. त्यावेळेस आमचं ठरलंय आम्हाला कमळालाच निवडून आणायचंय आणि कमळाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला पाहतोय. तर आम्ही नक्कीच समजून घेऊ की जसं देशात नरेंद्र मोदीजी विकास करत आहेत, राज्यभरामध्ये देवेंद्र भाऊ आपले विकास करत आहेत, तसंच तुमच्याकडनी आम्हाला अपेक्षा आहे की असंच विकास कराल आणि आम्हाला निश्चिती आहे की तुम्हीच कमळाकडून आहात, निवडून येताल आणि तुम्हीच तशा प्रकारचं छानपैकी विकास लातूरमध्ये घडवून आणताल आणि आपला प्रभाग क्रमांक 16 हा स्मार्ट प्रभाग क्रमांक 16 करताल. यात आम्हाला मतदारच स्वतः ग्वाही देतात. इथं उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांची रसिकेच पाहायला मिळाली. प्रत्येकाला वार्ड क्रमांक 16च पाहिजे होता. काय 16 नंबर अ, आपण म्हणू शकतो की प्रभाग क्रमांक 16 हा बाले किल्लाच राहिलाय भाजपचा. गेल्या वेळेस 2.5 ते 3 हजारच्या इथं इथं जर उमेदवारी मिळाली की जिंकणं हे निश्चित आहे. त्याच्यामुळे निश्चित आहे. येस, तसंच म्हणू शकतो आपण. कारण 2.5 ते 3 हजारच्या लीडमध्ये गेल्या वेळेस 4ही सीटा लागलेल्या आहेत भाजपच्या. तर त्यामुळे त्याला बालेकिल्ला म्हणून समजलं जातं. आणि संघ कार्यालय जसं गिरीश पाटील काकांनी म्हटलं की संघ कार्यालय इथे आहे आणि खूप म्हणजे भाजप माइंडेड किंवा संघ सेवक म्हणून भरपूर लोक इथे कार्यरत असल्यामुळे खूप जाण आहे लोकांना की निवडणुका पाहिलेल्या आहेत, मात्र इतरांसाठी प्रचार केलेला आहे. आता प्रत्यक्षात निवडणूक लढताय, वेगळी वाटते का? चॅलेंजिंग असतं का ज्यावेळी निवडणूक लढतात त्यावेळी? हो, चॅलेंजिंग असतं पण खूप जोश सगळ्यांमधनं दिसून येत आहेत, त्यामुळे वेगळं असं काही वाटत नाही आहे. आपल्यातलीच लोक आहेत आणि त्यांच्यासाठीच भरपूर काम करायचं आहे. जे मागे काही उणिवा राहिलेत ते आता भरून काढायचं आहे. यासाठी एक चॅलेंज आमच्या पुढे आहे, ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. 16 मध्ये जागते अंकल, 17 मध्ये जी निवडणूक झाली यामध्ये मोठ्या फरकाने विजयी झाले होते. यावेळेस काय फरक आहे का? अंकलची ओळख आणि अंकलचं आठवण या सगळ्या प्रभागामध्ये आजही आहे. कोइलनगर झोपडपट्टीचा विषय असेल कबाल्याचा, वडिलांनी सर्वसाधारण सभेत विषय मांडलेला आहे व 80 ते 90% काम झालेलं आहे व मी तीच वारसा घेऊन पुढे जाणार आहे आणि अंकलचं नाव वाढवणार आहे. कशा पद्धतीची निवडणूक आहे? लोक कशा पद्धतीने प्रतिसाद या ठिकाणी देतात? चांगला प्रतिसाद आहे. तर यावर्षी जी निवडणूक आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, सगळेच पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतः लढत असल्याचं पाहायला मिळतं. किती चॅलेंजिंग आहे? काही नाही. नंबर 1 वार्ड आहे आणि प्रभाग क्रमांक 16 चांगला आहे. गिरीश भाऊ, जे हे सगळे पक्ष स्वबळावाचा नारा देत आहेत, काय निवडणुकीचं थोडंसं चित्र विचित्र झालंय? काही नाही, चित्र स्पष्ट आहे. येणाऱ्या 16 तारखेला आपण पाहाल, 16 तारखेला प्रभाग क्रमांक 16 हा सर्वात जास्त मताधिकांनी निवडून आलेला दिसेल. आणि प्रभाग क्रमांक 16च काय, प्रभाग क्रमांक 1 ते 18 जवळपास 50 ते 55 सीट आमच्या भारतीय जनता पार्टीच्या येतील. भाजपचे सगळे नेते हे दावा करतायत. कॉन्फिडन्स आहे हा पूर्ण? नाही, हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, हा दावा भाजपचे नेते करत नाहीत. लोक दावा करतात, लोक सांगू लागलेत की तुम्ही काळजी. आम्ही आता घराघरात फिरू लागलोय ना, ते म्हणतात आम्हाला कुणी दिलं नाही. लाडली बहीण योजना, ते तर माय माता लेकी माता म्हणतात, आमच्या खात्यावरती पैसे पडू लागलेत. आत्तापर्यंत आम्हाला कुठल्या 60 वर्ष काँग्रेस पक्षाचं सरकार राहिलं, त्यांनी काहीही दिलं नाही. पण आता हे सरकार आम्ही त्यांना कसं विसरणार? तुमच्याकडे येतो. कशा पद्धतीने पाहता? 5 वर्ष तुम्ही ती महानगरपालिका जवळून बघितली. या वर्षी सत्ता येईल असं वाटतं का? कशा पद्धतीचं वातावरण आहे? नक्कीच सत्ता येईल. आता भैयानी म्हणल्यासारखं लाडकी बहीण योजनेचा तर इफेक्ट राहणारच आहे आणि खूप आपण प्रभागामध्ये तशा प्रकारचे अमृत योजनेची पाईपलाईन असेल, रोड असतील, रस्ते असतील, आपण बऱ्याचशा प्रकारचा विकास या ठिकाणी प्रभागात केलेला लोकांना दिसत आहे. त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद आणखीन जास्त प्रमाणात वाढलेला आहे. चौघांनाही मी विचारणार आहोत, ज्या पद्धतीने हे सगळी निवडणूक सुरू आहे यामध्ये जे पक्षांतर झाले किंवा या सगळ्याचा थोडक्यात सांगायचं, सगळ्यांनी कशा पद्धतीनं तोटा होईल, फायदा होईल, एका वाक्यात सांगा. काही नाही होणार. काय तुम्हाला काय वाटतं? फरक होईल पक्षांतर बदलाचं काय? नाही. गिरीश भाऊ कसं बघताय याच्याकडे? नाही, ह्याच्याकडे आम्ही पॉझिटिव्हलीच पाहतो, काही कुणालाही काही फरक पडणार नाही. लातूर जिल्ह्यातली ही निवडणूक आहे. प्रभाग 16 मध्ये येण्याचं कारणही तसंच होतं, कारण या ठिकाणी भाजपचा गड मानला जातो आणि या ठिकाणी उमेदवार देखील सांगतायत की या ठिकाणी तिकीट मिळाले, त्यामुळे विजयावर त्यांना विश्वास आहे. लातूर जिल्ह्यातली ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. या ठिकाणी मोठी उलथापालथ जे आहे ते सगळ्याच पक्षामध्ये पाहायला मिळाले. सगळ्याच पक्ष या ठिकाणी तयारीने लढत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र भाजप या ठिकाणी आपला विजय निश्चित असल्याचं स्पष्टपणे सांगताय.